मंठा तालुक्यात आधीच अवैध मुरुम चोरी आणि वाळू उत्खननाचे प्रकार सुरू असताना आता अवैध वीटभट्ट्यांनी डोके वर काढले आहे. शहरासह परिसरात तब्बल 8 ते 10 वीटभट्ट्या विनापरवाना सुरू असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे बांधकाम साहित्याची मागणी वाढली असून त्यातून वीटभट्ट्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र या वीटभट्ट्यांकडून प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. सतत निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांचा श्वास कोंडला जात असून फळबागांवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून